RBIनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदासह सर्व बँकांनी FDच्या व्याजदरात कपात केली आहे. यंदा रेपो दरात 1% कपात करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा अजूनही आपल्या ग्राहकांना FDवर उत्तम व्याज देत आहे. ही सरकारी बँक FDवर 3.50% पासून 7.20% पर्यंत व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या एका FD स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 2 लाख रुपये जमा करून गॅरंटीसह 30,228 रुपयांचं फिक्स्ड व्याज मिळू शकतं. FDवर 7 ते 20% व्याज. बँक ऑफ बडोदा ही मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD करता येते. ही सरकारी बँक 1 वर्ष ते 3 वर्षांच्या FDवर 6.50% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. बँक 444 दिवसांच्या FDवर सर्वाधिक 6.60% ते 7.20% व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% आणि अतिज्येष्ठ नागरिकांना 0.60% अधिक व्याज देते. 3 वर्षांच्या FDवर 47,000चं व्याज. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये 3 वर्षाच्या FDमध्ये 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,42,681 रुपये मिळतील, ज्यात 2,42,681 रुपये मिळतील, ज्यात 42,681 रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये 3 वर्षांच्या FDमध्ये 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,46,287 रुपये मिळतील, ज्यात 46,287 रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये 3 वर्षांच्या FDमध्ये 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,47,015 रुपये मिळतील, ज्यात 47,015 रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.